मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता आणि या मॅचचा सुपर हिरो ठरलाय आमचा अनुभवी खेळाडू उमेश दळवी ठरतो या मॅचचा सोनेरी सितारा. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आणि त्यात 6 चेंडूत 18 धावा. आदरणीय धीरजजी पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण उमेश दळवी याला पुरस्कृत करायचा. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथून दिला जातोय. वेल प्लेड आणि निरंतरता आहे परफॉर्मन्स मध्ये ज्याच्या गुणवत्ता आहे त्या उमेश दळवीला इथून आपण करतोय पुरस्कृत. वीर बजरंग धोंडावडवली या संघाचं प्रमुख अस्त्र म्हणून चांगली कामगिरी त्यांना जरूर केली आहे. मनापासून अभिनंदन. चला टीम विरास्फोट चावे आणि वीर बजरंग धोंडावडवली पुन्हा एकदा सूचना आमच्यापर्यंत पोहोचते की आपण थोडं आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्लीज विनंती असेल आपण त्वरित तिथे संपर्क साधायचा. आपल्याला मॅच पाहायला मिळते एनआर स्पोर्ट क्षमस्व एनआर बोरपाडा आणि त्याच्या विपक्षात देवांशी इलेव्हन रामवाडी. सगळ्यात आधी रामवाडी संघानं नाणेफेक विन झाला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला गेला आणि आमंत्रित केलं गेलं एनआर बोरपाडा संघाला फलंदाजीसाठी. चला मॅचला सुरुवात करूयात. बिंदास आणि रवी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आणि गोलंदाज ट्रॅकवर पंचांचा ग्रीन सिग्नल, ग्रीन नाही तर ऑरेंज सिग्नल पोहोचलाय. संपूर्ण भगवा परिधान केला गेलाय आमच्या महादेव ठाकरे सरांनी आणि आपण पाहताय भगवा नसेल शिरावर तर परका बसेल उरावर आणि भगवा परिधान करून आज महादेव ठाकरे सर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवर. पहिलाच बॉल आपल्याला इथून मात्र बिंदास लसणेकरिता इथून मात्र पाहायला मिळाला गोलंदाज राजचा, जो की निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला. आधीच्या मॅचचा विचार केला तर बिंदास ससनेनं पहिल्या चेंडूमध्ये एक चौकार ठोकला होता आणि त्यानंतर बाद व्हावं लागलं त्याला. आता मात्र थांबा दर्शवणारा हा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राज इथे मात्र सज्ज होईल. पुढचाही बॉल हाही चेंडू काय घडतं इथून मात्र पंचांनी वाईट बॉलचा इशारा इथून मात्र दर्शवला गेलाय. एक धाव सध्या तरी इथून मात्र अंकित होतीये. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना एक या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. थांबा दर्शवण्याचं काम मी आधी म्हणेन की रामवाडी सातत्यानं इथे रामवाडी संघ सातत्यानं आपल्याला इथे मात्र सराव करताना पाहायला मिळतो. या मैदानाचा एक चांगला अनुभव याही खेळाडूंना पाहायला मिळतो आणि तो अनुभव आता मात्र कुठेतरी चुकीचा ठरतो. लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात व्हाईट बॉलच्या स्वरूपात हाताळले जातात. पहिला चेंडू ती लाईट ऑफ करायची गाडीची एंट्री पॉईंटला जी गाडी आहे. ओके, लगातार दोन्ही चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपण पाहताय. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून परफेक्टली जागा इथे मात्र निवडली गेली, बनवलं गेलं या चेंडूला आणि पाठवलं गेलं. नो प्लस चौकार, टोटल 5 धावा. नक्कीच इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं पॉकेट जे आखले गेले, सेफ झोन जे आखले गेले
जी रेषा आखली गेली आहे, त्याच्या पुढे पाऊल येथे मात्र या गोलंदाज पडताना पाहायला मिळाला आणि 5 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. धावा संख्या 7 या अंकावर येणारा पुढचा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा गोलंदाज तयार. हो, फ्री माइंडनं फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं, जे की बिंदास लसनेला इथून मात्र जमलं नाहीये. एकेकाळ गाजवलेला आहे बिंदास लसनेने आपण पाहताय आणि थोडा आता मात्र थांबा दर्शवायला लागलं या चेंडूवर. या धावफेकी डॉट बॉलची उद्घोषणा. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राज सज्जोई षटकात येईल. पुढचा बॉल हाही आपण बघितला तर निर्धावफेकी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं गोलंदाजीचा अटॅक आहे. ज्या चुका झाल्या त्या आता मात्र या डॉट बॉलच्या स्वरूपात भरून काढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये राज करत असताना आपण पाहत आहे. 2 चेंडू उभे ठेवले गेले. थोडंसं तिखट मारा गोलंदाजांकडून होत असताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये आलाय. उचलल्या गेले चेंडूला, पाठवल्या गेले, तकदील केले गेले. जे 2 डॉट चेंडू आले ते कुठेतरी मात्र भरून काढत असताना षटकार 6 धावा. मला असं वाटलं की महादेव ठाकरे सरांची सायकल मैदानाच्या आतमध्ये चालताना दिसेल की काय या गाण्यावर. कदाचित टायर पंक्चर झाला असावा सायकलचं आणि त्यामुळे सायकल चालू शकत नाहीये. असं वाटतं रिपेअर करून संध्याकाळच्या सत्रामध्ये ती सायकल पोहोचेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल खूप सारा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून घडतीये चूक. नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मिळणारा चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा टोटल 5 धावा. हिटचा चेंडू येणारा पुढचा. ज्या पद्धतीनं सुरुवात केली गेली होती गोलंदाजीची, असं वाटलं की कुठेतरी बिंदास असण्यासारख्या फलंदाजाला तांबा दर्शवलं जाईल आणि एक कमी धावसंख्या पाहायला मिळेल. पण चुकीवर चुकी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. व्हॉइस क्लिअर करा डीजे. फ्री हिटचा चेंडू फ्री माइंडने स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय आणि चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं जाताना पाहायला मिळालाय. एक धाव सध्या तरी आपल्याला इथं मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरी धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय जगात बारी 19 फेब्रुवारी 19 या अंकावर धावफलक. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव सध्या तरी इथून मात्र अंकित होती आणि एका धावे समाधान मानतील आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत षटक समाप्तीचा इथून मात्र पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पार्वती क्रिएशन, MR क्रिकेट पंच पॅनल, 9 सरकार, महादेव ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळतात. त्या पॅनलचे प्रमुख आहेत ज्यांनी स्थापन केलं. अन्याय घडला आणि अन्यायाच्या विरोधात हा पॅनल त्यांनी स्थापन केला गेला पंचांच्या करिता. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर सुद्धा खूप सारी ओळख आहे त्यांची आणि तब्बल 41 वर्षाचा अनुभव आहे या व्यक्तिमत्वाला. 9 सरकारची कॅप आपण त्यांची इथून मात्र पाहताय आणि 10 ते 15 ड्रेस कोड असलेले अंपायर आहेत. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर धावफलक जाऊ पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर अक्षयला आणलं गेलंय.
ओ यावेळेस उडवले गेले चेंडूला, झेलला आहे संधी. विकेटचं पतन, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. विवेक शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल वीर बजरंग धोंडावडवली आणि या चालू असणाऱ्या सामन्यामधील विजयी संघ. ही मॅच आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असणार आहे. महादेव ठाकरे सर, थोड्या प्रमाणात का होईना पण आपल्याला एक जलवा बघणं गरजेचं आहे. एक थोडासा एक झलक. तसे फोन कॉल आता यायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये डेफिनेटली होईलच, पण आता एक थोडीशी एक झलक प्रेक्षक राजाला पाहिजे. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतो, षटकात येईल. पुढचा बॉल आपण पाहत आहे. बॅटची कडा घेतली गेली आहे. चेंडूनी कट घेऊन चेंडू निघालाय. एक धाव पुन्हा एकदा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहता 21 या अंकावर धावफलक. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं धावसंख्या बनवण्याकरिता 2 चेंडूंवर तरी बघितलं आपण तर परिश्रम घ्यावे लागतात टीम NR बोरपाडा संघाला. सिटी क्रिकेटमध्येही या नावाचा दबदबा आपण सातत्याने पाहिलाय. चॅलेंजचं मैदान गाजवून सोडले आणि आता मात्र असोसिएशनमध्ये खेळताना NR बोरपाडा संघाला आपण पाहताय. ओके, आधी पहा, इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं हात दर्शवले गेले पंचांनी आणि वाईड बॉलचा इशारा दर्शवला गेला. एक धाव मिळते. धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतो, षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रॉंगली अपील. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून आपण पाहताय आणि पंचांनी अपील तो फेटाळून लावला गेलाय. MCA 5 असे आपल्या अंपायर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बॅटला स्पर्श झाला असावा या चेंडूचा आणि त्यामुळं इथून मात्र अपील फेटाळलं गेलं. 3 चेंडूचा खेळ सध्या तरी संपुष्टात येतोय. धावसंख्या जम पोहोचत असताना 23 या अंकावर. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल यावेळेस पहा. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. पहिलं एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकडून चूक घडेल आणि यावेळेला चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. चौकार 4. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. चला मॅचला करूयात. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक संघाला पाहायला मिळाला होता पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात इथून होत असताना आपण पाहताय आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना आपण इथून मात्र पाहताय. परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. नक्कीच आपण इथून मात्र या स्पर्धेला उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात जल है तो कल है आणि पाण्याचं महत्त्व. उन्हाचा तडाखा वाढतोय आणि आमच्या खेळाडूंना, प्रेक्षक राजाला पाणी तेही थंड आणि ॲक्वाचं पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं या अनुषंगानं ज्यांनी पाणी व्यवस्था या स्पर्धेकरिता केली आहे अनिलजी जाधव साहेब इथे उपस्थित होत आहेत. अनिलजी जाधव साहेब, वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सगळ्यात आधी आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. आपण या
मुख्य व्यासपीठावरून सन्माननीय स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेकरिता पाणी व्यवस्था ज्या व्यक्तिमत्वाने इथे मात्र केली आहे. यावेळेस निर्धावपैकी डॉटबॉलची उद्घोषणा आपण इथून मात्र पाहत आहे. षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. सन्माननीय अनिलजी जाधव साहेब इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेकरिता पाणी व्यवस्था ज्या व्यक्तिमत्वाने केली आहे, आलेल्या प्रेक्षक राजाला, खेळाडूला थंड पाणी आणि ॲक्वाचं शुद्ध पाणी ज्या व्यक्तिमत्वाने ते मात्र स्पॉन्सर केलंय, आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. पाण्याचा धर्म पहिला हे व्यक्तिमत्वाने तो मात्र दर्शवलाय. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूयात माधव ठाकरे सरांची झलक. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले पहा, कला सगळ्यांकडे असते, पण सादर करण्याचा जिगरा लागतो आणि तो जिगरा आमच्या माधव ठाकरे सरांमध्ये आहे. सर, आपण एकदा कॅमेरामधून आपल्या फॅन्सला एकदा हाय बोलायचं आहे. यस, खूप सारं प्रेम करतायत प्रेक्षक राजा माधव ठाकरे सरांवर आपण पाहतात. कला सादर करण्याची धमक मात्र त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शैली एक आगीवेगळी. एका स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत अंपायर ट्रॉफीचे. विनायकला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आपण सध्या तरी तर मात्र पाहता षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता धावसंख्या 27. टीम NR बोरपाडा संघाची गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विनायक. चला घाई करा, खूप सारा वेळ खर्च केला गेलाय रामवाडी संघ. हो, यावेळेस आपण इथून पात्र पाहताय उडवलं गेलंय, चेंडूला पाठवलं गेलंय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. टू 33 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळाला आणि वैयक्तिक 22 धावसंख्येची खेळी इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र बिंदास 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना इथून मात्र आपण पाहत आहे बिंदास रचनेला षटकार पाहायला मिळाला. विनायकचं स्वागत केले गेले षटकारानं गोलंदाजी ट्रॅकवर. इथून मात्र सज्जोही षटकात गेला. पुढचा बॉल हाही उडून दिलाय, चेंडूला पाठवलं गेलंय. मनामध्ये एक ध्यास, कसा होईल माझ्या टीमचा विकास, नाव आहे बिंदास आणि ठोकतोय इथे मात्र बिंदास. हे वाक्य आम्ही सातत्याने बिंदास रचनेसाठी बोलत असतो आणि तोच बिंदास रचने मैदानाच्या आतमध्ये गरजताना बरसताना आता मात्र पाहायला मिळतोय. क्या बात आहे. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये बिंदास लसणीच्या बाटमधून पाहायला मिळतात. धावसंख्या 39, वैयक्तिक 28 धावसंख्येची खेळी 10 चेंडूंमध्ये आता मात्र साकारत असताना बिंदास लसणे पाहायला मिळतोय. अक्षय कासारला आपण द्वितीय षटक हाताळताना पाहिलं. खूप सारं टेनिस क्रिकेट विश्वचषकामधील चर्चेत असणारं नाव आहे. कदाचित अक्षय कासार सारखी गोलंदाजी होणं खूप सारं गरजेचं होतं. 7 धावा त्यांनी मात्र करून दिल्या गेल्या होत्या. पहा, कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये असू द्या, इथे मात्र क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळालंय. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 41. शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल उचलला गेलाय, चेंडूला पाठवलं गेलंय. आता मात्र शब्द कमी पण चेंडूची उंच जास्त. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6.
धावसंख्या 47 या अंकावर धावफलक. कदाचित 3 षटकांचा विचार करता सर्वात मोठी धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल. सर बॅटनं हा दिशा दर्शवण्याचं कारनामा होत असताना आपण पाहताय 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. या षटकाचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 2 धावा पळून पूर्ण झाल्या, त्याच्यानंतर षटकार आणि आता मात्र 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळशेष. धावसंख्या 49. गोलंदाज सय्या. चला एकच धाव इथे मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या 15-50 या अंकावर विजयाकरिता 51-51 धावसंख्येचं आव्हान. आणि बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील तुमच्या समवेत निखिल वाकळे सर. नक्कीच आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मुख्य व्यासपीठावर उपस्थित लाभ गावाचा एक दानशूर राजा आणि डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय अनिलजी जाधव साहेब इथे उपस्थित होतात, ज्यांनी या स्पर्धेकरिता पाणी व्यवस्था इथे मात्र दिली आहे. मी आयोजकांनी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अतिथी देवो भव आणि त्यांचा सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य. आपण त्यांचं मुख्य व्यासपीठावरून शाही सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय सौरवजी भोईर साहेब SB एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर यांना आपल्या शुभ हस्ते अनिलजी जाधव साहेबांना पण या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचे. माईचूबदार शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर होताना आपण पाहत आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जितेंद्र अनंता पाटील साहेब आणि प्रवीणजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दोनही मान्यवरांचं मनकपूर्वक सहर्ष स्वागत आपण करूयात. जय हनुमान भरे प्रेझेंट्स जय हनुमान ट्रॉफी 2025. एकंदरीत एका बाजूला NR बोरपाडा आणि त्या विपक्षामध्ये रामवाडी संघ, देवांश 11 रामवाडी या नावानं आज तो खेळतोय. हाकेच्या अंतरावरच अगदी रामवाडी हे छोटंसं गाव आहे, निसर्गरम्य वातावरण. आणि अक्षय कासार जो खरं तर या छोट्याशा विभागातून प्रमोट होऊन ज्यानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर धुमाकूळ घातला व्यावसायिक क्रिकेटमध्ये, आणि आज तो आपल्या गावाच्या संघाकरता भिवंडीतील क्रिकेटर्सचं हे फार महत्त्वाची ही गोष्ट आहे की सामना व्यावसायिक क्रिकेटमध्ये किती मोठा असू द्यात. कारण आता बघा वाडा हमरापूरमध्ये चॅलेंजर ट्रॉफी सुरू आहे 1,11,000ची आणि आज तिथे व्यावसायिक टीम खेळतीये, तरी देखील अक्षय या क्रीडांगणावरती खेळतोय म्हणजे स्वतःच्या गावाला प्रथमतः ते जे महत्त्व देतात. इथे दादा इथून रजा घेत आहेत. आदरणीय अनिलजी पाटील त्यांचे मनापासून आभार. अनिलजी जाधव ज्यांच्या वतीनं पूर्ण पाण्याची व्यवस्था आपल्याला करण्यात आली आहे, तर त्यांचा मनापासून पुन्हा एकदा हात जोडून त्यांचे आभार. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 51 धावसंख्येची गरज आहे. हॅलो चेक. तर 2 फलंदाज क्रीडांगणाच्या दिशेनं वाटचाल करताना अक्षय कासार आणि त्याचा साथीदार लवेश कासार, दोन्ही कासार बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आदरणीय अनिल जाधव साहेब देखील या क्रीडा स्पर्धेतून रजा घेत आहेत. अनेक मान्यवर, दिग्गज मान्यवर या क्रीडा स्पर्धेला भेट देखील देत आहेत. त्या सर्व मान्यवरांचे देखील आभार. या क्रीडा स्पर्धेकरता मोलाचं पाठबळ आणि अत्यंत मोलाची साथ त्यांच्याकडनं मिळाली आहे, म्हणूनच हा डोलारा इथून सजवला गेला. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. आता
भला मोठा आलेख उभा केलाय. त्यामध्ये बिंदास लसनेची 35 धावांची बेधडक इनिंग आणि याच 35 धावा धावफलकावर ज्या कनेक्ट झाल्या त्यामार्फत 51 धावसंख्येचं टार्गेट समोर सेट झालंय. बिंदास लसने खरं तर हे असं नाव आहे क्रिकेटमधलं की बरेच उन्हाळे पावसाळे या खेळाडूंना क्रिकेटमधले पाहिलेत. अगदी मग भिवंडीचं सिटी क्रिकेट असू द्यात किंवा व्यावसायिक क्रिकेट असू द्यात. वळूयात आपण क्रीडांगणावरती. प्रणय बोटकुंडले आलाय गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विपक्षात स्ट्रायकर एंड महाराष्ट्रातील हा भिवंडीचा सुपरस्टार अक्षय कासार सध्या क्रीडांगणावरती आहे. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड उडवलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे आणि बेगाना आलेत तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल कन्वर्ट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं धावफलकाचा शुभारंभ. अभि पाटीलची मेहनत आहे कारण स्पर्धा आयोजित करणं हे खरं तर पूर्ण त्यांची टीमची मेहनत आहे. आदरणीय अजयजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण करूयात. क्रीडा मंचकावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. प्रणय बोटकुंडलेचा हा अचूक टप्प्यावरचा बॉल आणि लवेश कासारला इथून परतावा लागणार आहे. बॅटला झालाय चेंडू ब्रश आणि इथून संपलाय. अक्षरशः फलंदाजाचा क्रश इथून परतावा लागणार आहे. लवेश कासारला बॅट्समन आउट. उर्वरित 16 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयाकरता 50 धावांची गरज आहे. काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे. अक्षय कासार असेल किंवा त्याचे साथीदार असतील, आक्रमण करावं लागणार आहे तर आणि तरच प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही नमवू शकाल. अन्यथा फार मोठं लक्ष हे समोर दिसतंय. या स्पर्धांकरता मोलाचं योगदान आदरणीय श्री दयानंद पाटील साहेब लाभ तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे त्यांच्या वतीनं प्रथम पारितोषिक. तदनंतर अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं मंदिर ज्यांनी बनवलं ते अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठानचे आदरणीय राजूभाऊ चौधरी यांच्या वतीनं देखील आर्थिक मदत. तदनंतर आदरणीय गुरुनाथजी जाधव साहेब, ज्ञानेश्वरजी पवार साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भिवंडी त्यांच्या वतीनं देखील मोलाचं सहकार्य. तथा आदरणीय दशरथ गुरुजी दशरथजी पाटील साहेब. बॅटची कडा आणि इथे चुकी केली आहे बिंदास लसनेनं. आता चेंडू खाली राहिला होता त्यामुळे तितक्या वेगाने रिफ्लेक्सच देणं कदाचित थोडंसं कठीण इथे परिस्थिती निर्माण झाली. तदनंतर एका सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2. सामना अत्यंत काटकतेनं होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण हार मानणं ज्या खेळाडूच्या रक्तात नाहीये तो अक्षय कासार क्रीडांगणावरती उभा आहे. इतक्या सहजासहजी हा सामना तो सोडणार नाही. बॉलच आहे यार प्रणय. व्हॉट अ बॉलिंग. इट्स अ ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. इथे दर्जा आणि गुणवत्ता यांचा संगम दाखवला प्रणय बोटकुंडलेनं. इन स्विंगर एक्झिक्यूट केला कमी गतीनं आणि कदाचित हा ऑफ ब्रेक कदाचित अक्षय कासारला देखील संभ्रमात्मक अवस्था त्यानं निर्माण केली. बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. याच करता पंच देखील कायम वारंवार समालोचकांना देखील ताकीद देत असतात. पहा कितका सेन्सिबल कट होता. आता जर समालोचन इथून ऑन स्पीकर असतं तर कळूच शकलं नसतं. परंतु डेफिनेटली चांगली गोलंदाजी आणि चांगली अंपायरिंग देखील होत्या. दोन्ही नामांकित पंच आहेत. आदरणीय माधवजी ठाकरे सर. प्रदीर्घ इतिहास आहे या पंचांचा देखील. येस इट्स अ बँग ऑन द टार्गेट आणि समोर पॅच लाईनचा त्यामुळे पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाजाला इथून परतावा लागणार आहे. बॅट्समन आउट. प्रणयने इथं फार मोठा कारनामा केलाय. नव्या दमाचा खरं तर हा तरुण तडफदार खेळाडू आहे जो कर्णधारानं विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र खेळी या खेळाडूनं केली आहे आणि फलंदाज मात्र इथून झालाय बाद. अक्षय कासार पाठोपाठ जसा पत्त्यांचा बंगला कोलमडावा तसा खेळाडू दुसरा देखील बाद झाला. म्हणजे ज्या अपेक्षेनं खरं तर इथे पाहतायत पूर्ण रामवाडी संघाच्या विपक्षात खरं तर NR बोरपाडा खूप चांगली कामगिरी करते. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज दीपेश. प्रथमतः लवेश कासार बाद झाले. तदनंतर आपण पाहिलं अक्षयला परतावा लागला आणि आता विनायक देखील. तो क्रशर फेकला होता. बॅटन पॅड मधून फ्लिक केलाय मनगडाच्या सहाय्यानं. एक सिंगल कन्वर्ट केले. दुसरा धावेचा प्रयत्न तो देखील सफल आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं
टीमची टोटल पोहोचली आहे ती 4 या आकड्यावर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. प्रणय बोटकुंडलेचं पहिलं षटक इथे मात्र संपलंय, ज्यामार्फत संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 4 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाला होतीये इथे सुरुवात. 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयाकरता 47 धावसंख्येचा डोंगर पार करायचा आहे. साधारणतः 23.50 ची सरासरी इथून राखावी लागणार आहे आणि याच 23.5 धावा प्रति षटका गडी. बॉलर इथे तयार. षटकातला फटका पहा, चांगला आहे. ऑन द राईज ऑन द अप खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक सिंगल डबल. प्रेक्षक मात्र पूर्णतः कंटाळलेल्या अवस्थेत आहेत, कारण प्रेक्षकांना काय पाहायचं आहे तर तडाखेबाज फलंदाजी, आणि ती फलंदाजी रामवाडीकडनं होत नाहीये. कदाचित अक्षय कासार बाद झाल्यानंतर बरेचसे जे प्रेक्षक होते ते हळहळले. फटका चांगला आहे. बॉल चाललाय एक टप्प्या अखेर ओव्हर द रोप. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. आला इथे दमदार चौकार. कमॉन डीजे. कमबॅक केलं, जरूर कमबॅक केलंय गोलंदाज यशनं. या आधीच्या सामन्यात देखील यशनं चांगला कारनामा केला. नवीन नवीन खेळाडूंनी जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं मात्र इथे जरूर करतायत. बॅटची कडा आणि आणखीन एक दर्जेदार झेल जो टिपलाय बिंदास लसनेनं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना. आणखीन एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम देवांश 11 रामवाडी. प्रांगणाच्या आतमध्ये जो दाखल होतोय हवी झालेत पूर्णतः बोरपाडाकर. पूर्णतः एकतर्फी मुकाबला सध्या मैदानात पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. प्रॉपर गोलंदाजी होते, मेरिटनुसार गोलंदाजी करतायत. ठाऊक आहे लक्ष मोठं जरी असलं तरी गोलंदाज आपलं काम जे आहे ते चोख निभावतायत. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनं या षटकातील जर आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि शेवटच्या एका चेंडूची औपचारिकता जी बाकी राहिली आहे. अप्रतिम चांगली गोलंदाजी होतीये. 1 मोर डॉट बॉल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4.5 ची सरासरी राखली गेली आहे. 9 धावा धावफलकावर. विजयाकरता 42 धावांची गरज आहे. म्हणजे इथून 6 चेंडूत 6 जरी आले षटकार तरी देखील आता रामवाडीला हे लक्ष अवघड, अत्यंत कठीण आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय सुशील, जो येणार बोरपाडाचं नेतृत्व इथून करेल. गोलंदाजीच्या माध्यमातून विचार करायला भाग पाडलाय रामवाडीला. ज्या चुका झाल्या त्याचा अनालिसिस होणं गरजेचं आहे. चला स्पीडअप कराल. आणि यानंतरची जी लढत आहे चांगली गोलंदाजी होती आहे. क्वालिटी क्रिकेट प्रस्थापित करतायत अक्षरशः आणि अत्यंत दर्जेदार या पद्धतीने गोलंदाजी. बोरपाडा संघाचं जे आपण गणित पाहिलं तर फलंदाजीत देखील ते ताकद लावतात. गोलंदाजीत देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी होती आणि त्याच माध्यमातून 1 मोर डॉट बॉल. अक्रॉस सीम ॲक्शननं गोलंदाजी होतीये आणि ज्या पद्धतीने क्रिकेटच्या परिषदेची नियमावली आहे त्यानुसार पंचगिरी देखील ते पाहतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नता प्राप्त असलेले हे पंच आहेत माधव ठाकरे सर. चेंडू ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये झेल देऊन वीर बजरंग धोंडावडवली संघाचा कर्णधार. चला नाणेफेक कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.
अत्यंत दर्जेदार मॅनेजमेंट आहे जय हनुमान भरेच्या वतीनं. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि पहा कव्हर अप होतं. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय 1+1. अशा पद्धतीनं धाव फलकावर कनेक्ट होतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धाव फलकावर. पिन ड्रॉप सायलेन्स पूर्णतः नीरव शांतता आणि थोडीशी प्रेक्षकांची निराशा करणारे मॅच क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एकतर्फी झुकलेला हा मुकाबला. आणखीन एक डॉट बॉल. अगदी शेवटच्या 2 चेंडूंची औपचारिकता शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली 11 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल अत्यंत दर्जेदार. टप्पा अचूक साधल्यानंतर ज्या क्वालिटी गोलंदाजीचं पृथक्करण सजवतो हा गोलंदाज. प्रथमतः सुरुवात केली असं आपण म्हणतो की सुरुवात जर चांगली झालीच तर शेवट देखील तितकाच गोड होतो आणि ते काम इथे करतायत. बॅटची कडा आणि सामना इथे विजयश्री प्राप्त झाला.